सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 15वा. तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की पूतनेने एका लावण्यवतीचे रूप धारण केले आहे आणि तिने नंद महाराजांच्या भवनामध्ये तिचा प्रवेश झाला आहे आणि ती त्या बालकाचा शोध घेत आहे. ते बालक म्हणजे साक्षात कृष्ण परमात्मा विष्णूच आहेत हे तिला माहिती नव्हते. ते सामान्य बालक समजून पूतनेने त्याला मांडीवर घेतले आहे आणि स्तनपान करण्यासाठी आपले विषारी स्तन ती त्याच्या तोंडात देऊ पाहत आहेत. त्या ठिकाणी त्यावेळेला यशोदा आणि रोहिणी माता या दोघीही उपस्थित होत्या, परंतु त्या पूतनेला विरोध करू शकत नव्हत्या, कारण की ती एक लावण्यवती स्त्री होती आणि श्रीकृष्णांवरती मातृस्नेहामुळेच तिने त्याला आपल्या मांडीवरती घेतले आहे असेच त्या दोघींना वाटत होते. परंतु बाळकृष्णांनी ते अगदी क्रोधाने तिचे ते स्तन मुखात धरले आणि स्तनपान एवढ्या जोरात करू लागले की त्या विषारी दुधासोबत श्रीकृष्णांनी तिचे प्राणही जणू काही पिऊनच टाकले आणि अशा प्रकारे त्या परमात्म्याने त्या पूतनेचा अंत केला. श्रीकृष्ण जेव्हा त्या पूतनेचे प्राण ओढू लागले तेव्हा ती प्रचंड आरडाओरडा करत किंचाळत जमिनीवरती कोसळून पडली आणि हे मुला मला सोडव, हे मुला मला सोडव असे ओरडू लागली आणि आकांत करू लागली. तिचे सर्व शरीर अक्षरशः घामाने ओलेचिंब झाले होते. ज्या वेळेला ती राक्षसी आकांत करत तिने प्राण सोडले, ती खाली कोसळली, त्यावेळेला या पृथ्वी तलावर आणि आकाशामध्ये सर्व दिशांना अगदी प्रचंड प्रमाणात गडगडाट झाला. सगळ्या लोकांना वाटले की जणू काही कुठेतरी वीजच कोसळली आहे की काय. परंतु त्या लावण्यवती स्त्रीचे ते भयानक असे राक्षसीचे रूप पाहून सर्वजण भयचकित झाले. जवळपास 12 मैलापर्यंत तिच्या शरीराचा विस्तार होता. तिचे केस हे तिच्या शरीरावरती अस्ताव्यस्त विस्कटलेले होते आणि ती कोसळताना तिच्या धक्क्याने तेथील अनेक झाडे सुद्धा मोडून तोडून त्यांचे तुकडे तुकडे झाले होते. असे हे प्रचंड शरीर सर्वजण पाहतच होते आणि सर्वजण आश्चर्याने थक्क झाले होते. आणि तिचे जे दात आहेत ते अक्षरशः शेतातल्या नांगराच्या फळासारखे दिसत होते. तिच्या जे नाकाची छिद्रे होती ती भल्या मोठ्या पर्वत गुहांसारखी भासत होती. तिचे स्तन तर एखाद्या टेकडीप्रमाणे शिखराप्रमाणे दिसत होते आणि तिचे ते जे पिंजारलेले केस होते ते अगदी तांबड्या हिरवट झाडाझुडपाप्रमाणे दिसत होते. तर अशा प्रकारे अशी भयंकर ती राक्षसी ती पाहून सर्व गोपगोपिकांना भयही वाटत होते आणि आश्चर्यही वाटत होते. सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता आणि तिच्या त्या कोसळण्याच्या प्रचंड आवाजाने सर्वांच्या कानांना जणू काही हादरेच बसले होते. अखेर ती राक्षसी गतप्राण होऊन पडली. पण गोपाळ कृष्ण मात्र अगदी निर्भयपणे त्या राक्षसीच्या मांडीवरती खेळतच होते. एवढ्यात माता यशोदा आणि रोहिणी ह्या सर्वांनी धावत पळत जाऊन श्रीकृष्णाला आपल्या जवळ घट्ट कवटाळून घेतले, त्याची दृष्ट काढली, त्यांना गोमूत्राने स्नान घातले. गाईचे शेण देखील श्रीकृष्णांच्या अंगावरती चोपडण्यात आले, त्यांना गोमूत्राने स्नान घातले आणि गोखुरांची धूळ सुद्धा श्रीकृष्णांच्या अंगावरती शिंपडण्यात आली. यामधून आपल्याला गोमातेचे किती महत्व आहे हेच जणू काही भगवंताला पटवून द्यायचे होते. हे सर्व शुद्धीकरणाचे काम संपल्यावरती रोहिणी मातेने आणि यशोदा मातेने आणि काही गोपिकांनी मिळून बाळकृष्णांच्या शरीराला कुठल्याही अनिष्ट प्रभावापासून सर्व प्रकारे संरक्षण मिळावे म्हणून या सर्वांनी विष्णूंच्या 12 नामाचे उच्चारण करण्यास सुरुवात केली. या मंत्रोच्चारणापूर्वी सर्व गोपगोपिकांनी आणि माता यशोदा आणि माता रोहिणी यांनी स्वतःचे हातपाय धुतले, 3 वेळेला पाण्याचा स्पर्श केला आणि मग त्यांनी या विष्णूंच्या 12 नामांच्या रक्षा मंत्राचे उच्चारण केले. सर्वजण भगवान श्रीकृष्णांना म्हणू लागले की हे गोपाल कृष्णा, हे प्रिय कृष्णा, अज नामक जे भगवान आहेत ते तुमच्या पायांचे रक्षण करो.
मणिमान नावाचे भगवान आहेत ते तुमच्या मांड्यांचे रक्षण करो. यज्ञ नामक भगवान आणि विष्णू, साक्षात विष्णू तुमच्या चरणांचे रक्षण करो. अच्युत भगवान तुमच्या बाहूंचे रक्षण करो. हैग्रीव भगवान जे आहेत ते तुमच्या उदराचे रक्षण करो. आणि भगवान केशव तुमच्या हृदयांचे रक्षण करो. त्याचप्रमाणे विष्णू भगवान तुमच्या हातांचे रक्षण करो. उरुक्रम भगवंत जे आहेत ते तुमच्या मुखाचे रक्षण करो. ईश्वर भगवान आहेत तुमच्या शिरांचे रक्षण करो. चक्रधर भगवान जे आहेत ते तुमचे पुढून रक्षण करो. आणि गदाधर भगवान आहेत ते तुमच्या पाठीमागून तुमचे रक्षण करू दे. त्याचप्रमाणे धनुष्यधारी मधुसूदन हे जे आहेत ते तुमच्या सुंदर अशा नेत्रांचे रक्षण करू दे. शंखधारी विष्णू भगवान तुमच्या वामभागाचे रक्षण करू दे. उपेंद्र भगवान तुमचे वरुण रक्षण करू दे. आणि तार्क्ष भगवान जे पृथ्वीवरती आहेत ते तुमचे रक्षण करू दे. हलधर भगवान जे आहेत ते तुमचे सर्व बाजूंनी रक्षण करू दे. ऋषिकेश भगवान तुमच्या सर्व इंद्रियांचे रक्षण करू दे. श्वेतदीपपती नारायण भगवान जे आहेत ते तुमच्या मनाचे चित्ताचे रक्षण करू दे. पुष्णिगर्भ भगवान जे आहेत ते तुमच्या बुद्धीचे रक्षण करू दे. योगेश्वर भगवान आहेत ते तुमच्या मनाचे रक्षण करू दे. आणि पुरुषोत्तम भगवान तुमच्या आत्म्याचे रक्षण करू दे. तुम्ही जेव्हा खेळत असाल तेव्हा तुम्ही खेळताना भगवान गोविंद हे तुमचे सर्व बाजूंनी रक्षण करू दे. हे श्रीकृष्णा, आपण जेव्हा झोपताल तेव्हा माधव भगवान तुमचे झोपेमध्ये सर्व संकटातून रक्षण करू दे. तुम्ही जेव्हा तुमचे सुंदर पावले उचलून चालताल ना त्यावेळेला वैकुंठपती भगवान तुमचे रक्षण करू दे. आणि तुम्ही कुठे असे शांत बसले असाल तर श्रीपती भगवान तुमचे रक्षण करू दे. तुम्ही काही खात असताल तर यज्ञभुक भगवान तुमचे सर्व प्रकारे रक्षण करू दे. अशा प्रकारे माता यशोदा ही आपल्या या लाडक्या बाळकृष्णाच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचे संरक्षण व्हावे म्हणून त्या विष्णूंच्या हे जे काही वेगवेगळी नामं आहेत त्यांचे त्या उच्चारण करू लागल्या. तर अशा प्रकारे आपण आपल्या या लाडक्या बालकाचे, या लाडक्या गोपाळ कृष्णाचे डाकिनी, शाकिनी, यातुधानी, यक्ष, राक्षस, कोटरा, विनायके, कुष्मांड, पूतना, मातृका, उन्माद, ज्येष्ठा ही अशी जी काही या वेगवेगळ्या प्रकारची भूतपिशाच आहेत, राक्षसी आहेत, यांच्यापासून आपल्या या बालकाचे प्राण आणि हे जे विविध असे तत्सम अंमलकारी शक्ती आहेत या सर्वांच्या पासून आपण या आपल्या प्रिय गोपाल कृष्णाचे संरक्षण केलेच पाहिजे अशी यशोदा मातेला पूर्णपणे खात्रीच होती. तर अशा प्रकारचे हे जे विविध पिशाच आहेत हे कधीही कुठलाही रूप घेऊन ते लहान बालकांचे रक्त पितात किंवा त्यांना क्षोभ उत्पन्न करतात. परंतु ज्या ठिकाणी माझ्या हरीचे नाम, माझ्या हरीचे कीर्तन चालते तेथे अशा प्रकारचे हे भूतपिशाच किंवा कुठल्याही प्रकारचा अमंगल प्रभाव कधीही राहू शकत नाही. यशोदा मातेचा वेदांत सांगितलेल्या आणि विष्णू नामाच्या आणि गायीच्या महत्वावर तिची पूर्णपणे श्रद्धा होती. म्हणून आपल्या या गोपाल कृष्णाचे संरक्षण व्हावे यासाठीच तर तिने विष्णू नामाचा आणि गायींचा आश्रय घेतलाच होता. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की वैदिक संस्कृतीने सुद्धा ऐतिहासिक काळामध्ये किंवा त्या काळाच्या प्रारंभापासूनच गोरक्षण आणि भगवान विष्णू यांच्या पवित्र नामाचे संकीर्तन यांचा जो लाभ आहे तो या काळापासूनच घेतलेला आहे. आणि आपल्या मुलाला वाचवता येईल म्हणून यशोदा माता ही सारखी विष्णू नामाचेच उच्चारण करत असे. त्यामुळे आपण आजही बघू शकतो की काही वैदिक मार्गाचे जे अनुसरण करणारे गृहस्थ असतात ते अजूनही गोमातेचे पालन पोषण करतात आणि त्यांच्या घरी भगवान विष्णूंच्याच नामाची उपासना केली जाते. तसे पाहता भगवान श्रीकृष्णांना कुणाच्या संरक्षणाची गरज असेल का हो? तरीही वृंदावनातील जे प्रौढ गोपगोपिका होते ते या श्रीकृष्णांच्या वरती असणाऱ्या अगाध प्रेमामुळे, अगाध स्नेहामुळे ते त्यांचे रक्षण करू पाहत होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.